मनसेच्या राजकारणामुळे कुठेतरी आता मंदिरावर सुद्धा परिणाम झालेला आहे। त्यांच्या भूमिकेमुळे मंदिरांवरच्या सुद्धा भोंग्यांवर परिणाम झाल्याचं आज शिवसेनेकडून सांगण्यात आलं आणि एक प्रकारे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलाय। मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। भाजपने राज ठाकरेंचा राजकीय बळी दिल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। हिंदूंनी संयम राखावा असं आवाहन सुद्धा संजय राऊतांनी केलंय। विशेषतः शिर्डीमध्ये आज हजारो लोक होते, भाविक होते काकड आरतीसाठी। त्यांनी तिकडे ही नाराजी विश्वस्तांकडे व्यक्त केली। त्र्यंबकेश्वरला सुद्धा हे एक महत्त्वाचं आमचं ज्योतिर्लिंग आहे। तिथे सकाळच्या आरतीसाठी हजारो लोक बाहेर येतात। अनेक गावात या आरतीचा आनंद लोक घेतात लाऊडस्पीकरद्वारे। तो आज घेता आला नाही। हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे। हजारो मशिदीवरती आज आजान झालंच नाही असं सांगितलेलं आहे। भोंग्यांचा नियम जर पाळायचा म्हटला तो सर्व धर्मियांसाठी आहे, तो एका धर्मियांसाठी नाही। आणि देशभरामध्ये उत्तर प्रदेश याच नियमाचं पालन झालेलं आहे। पण या सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो हिंदू तीर्थस्थानं आणि हिंदू मंदिरांना आणि हिंदू भाविकांना बसला। हा वाद धार्मिकचा, हा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा वाद आहे आणि यामागे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे। भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला हे मी स्पष्ट सांगतो। जी गोष्ट भारतीय जनता पक्षाला करणं जमत नाही अशा गोष्टी भारतीय जनता पक्ष लहान पक्षांना हाताशी धरून करत असते। आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं की भारतीय जनता पक्षानं राज ठाकरेंचा वापर त्यांच्या राजकारणासाठी करून घेतला। अजिबात नाही, हे भोंगे त्यांच्यावरच उलटणार आहे हे आपण पाहत आहे। आज मुंबईत सुद्धा अनेक मंदिरांवर जिथे सकाळी आरत्या होतात, आज रात्री ग्रामीण भागामध्ये जिथे काही रामकथांची काही प्रयोजनं होती, अनेक ठिकाणी भजन कीर्तनांचे कार्यक्रम होते, त्यांनी आजचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत। असे हजारो तक्रारी ठिकठिकाणी पोलिसांकडे गेलेल्या आहेत। आज संध्याकाळी अनेक भजन मंडळांनी परवानग्या मागितल्या, त्यांना परवानग्या मिळू शकत नाही इतक्या घाईनं। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार हे नवहिंदुत्ववादी ओबीसी आहे। दरम्यान राज्यामध्ये हनुमान चालीसा म्हणणं हा राजद्रोह आहे का असा सवाल उपस्थित केलाय राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी। राणा दाम्पत्यावर जी कारवाई झाली त्या कारवाईच्या मुद्द्यावरून सुद्धा फडणवीसांनी सवाल उपस्थित केलाय। मला असं वाटतं की राज्य सरकार हे जर राणा दाम्पत्य हनुमान चालीसा म्हणते आहे एवढ्या भरोशावर किंवा एवढ्या एका मुद्द्यावर त्यांना जेलमध्ये टाकून राजद्रोहाचा गुन्हा लावू शकते, तर भोंग्याच्या संदर्भातली तर त्यांची काय भूमिका असेल ही आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे। पण मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं ही जबाबदारी सरकारची आहे, ही कुठल्या पक्षाची नाही आहे। आणि सरकार जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावी लागेल, ती मांडली जाईल।